अक्षय शिंदे आणि ज्या मुलाला दगड मारून त्याचं श्रीशंकर बनसोडे यांची, तर काय सांगाल, काय उद्देश होता पत्रकार परिषद घेण्याचा आणि कशा प्रकारे संबोधाल व्ह्यूअर्स? मी ताकाला जाऊन घडा लपवणाऱ्यातला नाही. परवा निवडणूक आहे. निवडणुकीच्या आधी सत्य लोकांपर्यंत जे यांनी अफवेच्या माध्यमातून खोटं पसरवलंय ते सत्य लोकांपर्यंत यावं म्हणून ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. कारण की यांचा जो अजेंडा होता अक्षय शिंदेला मारून टाकण्याचा, तो फक्त आणि फक्त राजकीय फायदा घेण्यासाठी केलेला होता आणि तो त्यांचा मनसुबा पुरा होऊ नये म्हणून मी आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि सत्य लोकांपर्यंत सांगितलेलं आहे. यांची केस पण ह्या दोघी पण ज्या आहेत आता आपल्यासारख्या महाराष्ट्रामध्ये चालेल लाडकी बहीण, खऱ्या लाडक्या बहिणींची खरी परिस्थिती काय आहे ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या दोन्ही लाडक्या बहिणींना मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. कारण की त्यांची वस्तुस्थिती तुम्ही समजून घ्या काय आहे. आणि हे सरकार घाबरवूनच सगळ्या गोष्टी करतंय. तुम्ही जर आम्हाला मतदान नाही दिलं, आम्ही सरकारमध्ये नाही आलो तर 1,500 रुपये गेले, या अशी परिस्थिती आहे. तर माझ्या लाडक्या बहिणींनी हा विचार करावा. मी तुमच्या चॅनलमधून त्यांना प्रश्न विचारतोय की तुम्हाला इज्जत पाहिजे, इज्जतीचं जगणं पाहिजे का सरकारची दया पाहिजे? सरकारचा तुमच्या मजबुरीचा सरकार जे फायदा घेते ते तुम्ही घेऊन देणार आहात. ज्याप्रमाणे जाहिराती सुद्धा टीव्हीवर अशा दिसतात की तुम्ही आता लाडकी बहिणीबद्दल म्हणालात की महायुती आहे तरच आपली लाडकी बहिणीचं जे पैसे आहेत ते आहेत. तर कुठेतरी सरकार ह्या माध्यमातून त्यांचा जो अजेंडा आहे की पैशाचा लालच देऊन वोट घेते, ते कुठेतरी हे सत्य होतंय का? आता तुम्ही बघितलं 2015 पासून आतापर्यंत यांचा जो वैधानिक अधिकार 4 एकर जमिनीचा होता, यांचा मुलगा मेला म्हणून यांना एक शासकीय नोकरी मिळण्याचा यांचा जो कायदेशीर अधिकार होता, पेन्शन मिळण्याचा अधिकार होता, तो डावलल्यामुळे यांच्या दुसऱ्या पोराने पण आत्महत्या केली. ह्या बाईला आता कोणच नाही, फक्त 2 मुली आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्या दिलेल्या घरी आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये हे सगळ्या गोष्टी अशा एक नाही, अशा अनेक लाडक्या बहिणी आहेत महाराष्ट्रातल्या. त्यांचं दुखणं झाकण्यासाठी ते वर येऊ नये, लोक उद्रेक करू नये म्हणून हे 1,500 रुपयाचं पिटकूल सोडून दिलं. म्हणजे जे हक्क आहे पार्लमेंटने दिलेले ते द्यायचे नाही, पण लालच द्यायची 1,500 रुपयाची. पहिली साड्यांची जशी लालच दिली जात होती निवडणुकीत, आता 1,500ची डायरेक्ट कायदेशीर लालच ही सरकारने दिलेली आहे. कुठेतरी माणुसकीच्या अधिकाराने तुम्ही या दोघींनाही मदत करताय, त्यामुळे कशा प्रकारे काय बघताय तुम्ही एक माणूस म्हणून या दोघींकडे? माझ्या दोघी बहिणी आहेत. मला नैसर्गिक बहीण नाही, मी जिथे बहीण म्हटलं तिथे विषय संपलाय. मी यांना शेवटपर्यंत जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे मी अशा सगळ्या या माझ्या फक्त बोलण्यापुरत्या लाडक्या बहिणीने, कर्तृत्ववादी लाडक्या बहिणी आहेत. आणि सरकार जसा तुमच्या माझ्या टॅक्सच्या पैशातून या लाडक्या बहिणींना 1,500 देतंय, तसं मी माझ्या कष्टाच्या घामाच्या बुद्धीच्या कसोटीवरती यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करल. तुमच्या आणि माझ्या टॅक्सच्या पैशातून स्वतःची कॉलर टाईट 1,500 रुपये देऊन करणार नाही. हे माझ्या तत्वात माझ्या महापुरुषांनी, बाबासाहेब आंबेडकरांनी, शिवाजी महाराजांनी, शाहू महाराजांनी मला शिकवलेलं नाही.